शिंदे साहेब, कोषाध्यक्ष केशवराव जाधव सर, त्याचबरोबर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीसाठी संपन्न होतोय। या ठिकाणी दीपप्रज्वलन छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्तीपूजन आणि सरस्वती पूजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत सेवापेटी गौरव सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर पदाधिकारी आपणा सर्वांचं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने केली आहे। विद्येची आराध्य देवता सरस्वती पूजन आणि अखंड स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पूजनाने या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। यानंतर दादा इकडं सन्माननीय व्यासपीठावर असणारे आमचं दैवत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुलुक मैदानी तोप आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे, त्याचबरोबर माझ्या नोकरीच्या कालापासून आजपर्यंत ज्यांचा पाठिंबा मला कायमस्वरूपी असतो ते सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ समितीचे सभापती सतीश अण्णा आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव अप्पा। मी संघटनेचा ज्यांच्या आशीर्वादाने अखिल भारतीय मुस्ताफादाई फोन केला 1000 वर 10000 वर कधी जातो त्याला घरी गेल्यानंतर तुम्ही 1000 देणार होतो डिग्री घेतली मग तिथं आपणची माघार नसते। नृत्य दिग्दर्शकांना रेफरींना सगळं आणणार पण कार्यक्रम दर्जेदार करणार की बघणार आणि मंत्रमुग्ध झालं पाहिजे। मग भारतीय साहित्य कवायत स्पर्धा परीक्षेचं यश असले इव्हेंट मॅनेजमेंट असले या सगळ्यांच्या बाबतीत आपणचा हात कुणीही धरू शकत नाही असं मला निश्चित वाटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व। आपण रानात गेले तर खांद्यावर टॉवेल टाकून शेतात एका शेतकऱ्यासारखे राबतात पण तेच जर एखाद्या कार्यक्रमात गेले आणि आता सुद्धा तुम्ही आपण बघू शकता। आणि माझ्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्वजण
नोकरीची सुरुवात सर्वांनी सांगितली, कुठं झाली, कशी झाली, पण कायम संघर्षाची भूमिका माझ्या पाठीशी राहत होती. मी संघर्षाच्या भूमिकेत काम करत होतो, पण ज्या ज्या वेळेला मला अडचणी येत होता त्या वेळेला मी त्या संघर्षाच्या मानगुटीवर पाय ठेवून पुढं जाण्याचं काम केलं आणि त्याचंच फलित म्हणून प्रत्येक ठिकाणी मला यश मिळालं. मी जे माझं भाग्य साहेब, मी कृष्णा नदीच्या अलीकडच्या काठावर नोकरीला लागलो आणि कृष्णा नदीच्या पलीकडच्या तीरावर मी सेवानिवृत्त होतोय. माझं फार मोठं भाग्य आहे की ज्यांच्या माझ्यासमोर बसलेले माझे विद्यार्थी असतील, माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी असतील, शिक्षक संघामध्ये काम करणारे माझे शिक्षक संघाचे शिलेदार असतील, अगदी सर्वांच्या बरोबर मी गेली 37 वर्ष काम करतोय. प्रत्येक शाळेचा आलेख प्रत्येक वेळेला उंचावत गेला. ती जे शाळा असेल, बहतगाववाडी शाळा असेल, अंगापूर शाळा, कितीतरी आठवणी कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहत गेल्या. अंगापूर सारख्या ज्या गावामध्ये काम करायचं होतं ते भाग्य म्हणजे 25-25 वर्ष नोकरी बाहेर करायची आणि साहेबांच्या सारख्यांचा जर, सतीसांनांच्या सारख्यांचा जर आशीर्वाद असला तर अंगापूर नंबर शाळेत 1ला संधी मिळायची. पण अशा काळामध्ये मला संधी मिळाली आणि त्या संधीचं कायमस्वरूपी या ठिकाणी सोनं करण्याचं मी काम केलं आणि खऱ्या अर्थानं 2 तप सातारा तालुक्यामध्ये पूर्ण केली. आणि पुढच्या तपाला ज्या वेळेला सुरुवात झाली ते काम म्हणजे निगडी शाळेमध्ये. इथं साक्षीदार आहेत स्टेजवर बसलेले माजी सरपंच नारायण भाऊ. खऱ्या अर्थानं भाऊंचा दरारा, शिक्षक उशिरा आला किंवा शिक्षकानं काम नाही केलं तर शाळेला कुलूप लावण्याचं धाडस भाऊंच्यामध्येच होतं. पण रुपे सरांच्या माध्यमातून म्हणजे त्यावेळेला असणाऱ्या 5 पांडवाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये किंबहुना मी सांगेन महाराष्ट्रामध्ये एक अशी शाळा घडवली आम्ही की ज्या शाळेचा नावलौकिक महाराष्ट्र राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री असतील, त्यावेळेची उपमुख्यमंत्री होती की त्या आदरणीय अजितदादांनी साहेबांच्या त्यावेळेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी काटेवाडीची टीमसुद्धा शाळा कशी असावी हे बघण्यासाठी निगडीला पाठवली होती. म्हणजे आमच्या कामाचं एक प्रतीक होतं. खरा मला आनंद वाटतो तो माझ्या सर्व्हिसमधला म्हणजे सलग 4 वर्ष सातारा जिल्हा क्रीडामधला खो खो संघाचा सलग 4 वर्षाचा इतिहास आजपर्यंत कुठल्याच शाळेने केला नाही. तो इतिहास या ठिकाणी निगडी शाळेमध्ये करण्याचा योग आला आणि ते माझं मी भाग्य समजतो. आणि प्रशासकीय बदलीनं मी 18 साली कटापूर या शाळेत आलो. माझ्या समोर बसणाऱ्या जे माझे पालक आहेत त्या पालकांना मी नेहमी माझ्या मुली मानतो. त्यांचा विश्वास माझ्यावर इतका होता की ज्यावेळेला मी त्या शाळेत आलो होतो त्यावेळेस शाळेचा पट होता 27. आशवभाऊ इथं माझ्या साक्षीला आहे. आणि अशा शाळेमध्ये माझ्या मित्रांनी मला संध्याकाळी फोन केला, यार कशाला तू शाळा घेतलीस. पण शाळेनं राखेतून जसा फिनिक्स पक्षी भरारी घेतो अशी कधी शाळेनं भरारी घेतली आणि आज कोरेगाव तालुक्याच्या पटलावर एक कटापूरचं नाव आदरानं प्रशासनातले अधिकारी असतील, पदाधिकारी असतील ते आवर्जून घेत असतात. आणि हा म्हणता 15 लाखाचा शैक्षणिक उठावातून शाळेचं रुपडं अशा पद्धतीनं बदललं की मी माझ्या आयुष्यामध्ये मी केलेल्या कामामध्ये ज्या समोर बसलेला समुदाय आहे यातून कृतज्ञ झाल्यासारखं वाटतं. पुनश्च एकदा आपण सर्वांनी मला पाठबळ दिलं, मंचकावर असणाऱ्यांनी सर्वांनी वेळोवेळी मला सहकार्य केलं. अनेक संकट जवळ आली पण त्या संकटाला कधी न घाबरता मी कधीच बॉटमला काम केलं न करणारा शिक्षक. मला नेहमी माझी शाळा टॉपला असली पाहिजे, मी नेहमी टॉपला असलो पाहिजे हे काम करण्याचं जे मला भावलं ते अनेकांच्या मार्गदर्शनातून भावलं. त्यामध्ये आमचे बाळासाहेब साळुंके असतील, ज्ञानदेव बापू सरगर असतील, पोपटराव कंसे असतील, अशा दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडलो. आणि खरा मला पाठिंबा लाभला ते माझे मामा हनुमंतराव गणपती कंसे अण्णा यांचं पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहिलं.
मला ज्यांनी DEDला लावलं आणि माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित आहेत ते जयसिंगराव कंचे असतील, माझे प्राचार्य असतील, माझे आता पहिलीचे गुरुजी या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या गावाचं आणि तालुक्याचं जिल्ह्याचं नावलौकिक गाजवलं अशा आदर्श शिक्षक सुभाषरावजी जाधव यांच्या खंदारे साहेबांचा सत्कार सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने सभापती सतीशांना, आमचे दोस्तारी सहकारी नेते आदरणीय जाधव साहेब आत्ताच येतात ते आमचे अध्यक्ष सुनीलजी निकम आणि या सत्कार सोहळ्याला उपस्थित समोर बसलेले सुभाषित बंधू भगिनींना आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने जाधव साहेबांना आणि त्यांच्या उर्वरित आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य आनंदमय आणि कर्तृत्वाने याहीपेक्षा मोठं व्हावं, उजळून निघावं अशा प्रकारच्या सदिच्छा देतो. आज त्यांना मानाचा फेटा बांधलेला आहे आणि हा मानाचा फेटा असाच त्यांच्या असलेल्या मस्तकावर कायम राहावा अशा प्रकारची सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो. काही लोक आपल्या कार्याने आपल्या कर्तृत्वाने मोठे होत असतात. काही लोक फक्त आपला नोकरी हा पेशा समजून काम करत असतात. सुभाषराव जाधव या महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षक असतील, पण राजकारण आणि शिक्षण याचं संमिश्र मिश्रण कुठं असतं ते सुभाषराव जाधव आहे. कारण हल्ली शिक्षक मंडळी आपलं काम बरं आणि आपण बरं एवढं बघतात, फार राजकारणाच्या भानगडीत पडत नाही आणि परिणामाचा विचार न करता जो तत्वाशी निगडीत राहतो तो परिणामाचा सुद्धा विचार करत असतो. मी बघितलेले जाधव साहेब बघितले, मगाशी म्हणाले कृष्णेच्या या तीरातून कृष्णेच्या त्या तीराकडे मी फक्त निवृत्त झालो. जाधव साहेब महाराष्ट्रातली एवढी एकमेव केस असेल की 37 वर्ष कोरेगाव आणि सातारा सोडून कुठे गेलीच नाही. म्हणजे राजकारणाचा किती पाठिंबा असेल त्याचा जिवंत उदाहरण कोण असेल तर सुभाषराव जाधव. मी त्यांना विचारलं मध्ये, मी जेव्हा कोरेगावमध्ये जायचो तर तिथे भेटायचे, अंगापूरला असलो की अंगापूरला यायचे. मी म्हणलं कुठे राहता? म्हणलं कोरेगावला राहतो. मी त्यांना विचारलं कोरेगावला कसे काय राहता? अंगापूरला इतक्या जवळ असल्यावर जाऊन येऊन करू शकतो. होम मिनिस्टरचं ऐकावं लागतं. आपल्या सौभाग्यवतींना फार त्रास होऊ नये हा बघणारा, काळजी करणारा नवरा कोण असेल तर तुम्हीच आहात. कारण श्रीमंत भाऊ आहेत, बहिणीची काळजी त्यांना फार आहे. त्यांनी सांगितलं जाधव साहेब तिकडे यायचं आणि राहायचं आणि शाळा बघायची. आणि त्यामुळे दोघंही शिक्षक आणि दोन्ही मुली त्यांनी कर्तृत्वाने त्या ठिकाणी मोठ्या केल्या. खरं म्हटलं तर पवार साहेबांचा आदर्श त्यांनी घेतला. दोन्ही मुलीवर आपण समाधान मानतो आणि दोन्ही मुली इतक्या शिकल्या, एक इंटेरियर डिझाईन आणि एक CA झाली. त्यामुळे मुली किती कर्तृत्वान असतात याचा निश्चितपणाने प्रयत्न त्यांच्या कन्येने दिला. संस्कार असावे लागतात आणि हे संस्कार ज्या वेळेला त्या ठिकाणी दिले जातात त्यावरच घरं आणि भविष्य बनवत असतात. माझ्या घरातील विद्यार्थी जर सक्षम असेल तर मी बाहेरच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिकू शकतो. हा आत्मविश्वास हा घरातूनच उभा राहायला लागतो. आणि मी पहिल्या वेळेला बघितलं, मी अनेक निवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमाला जातो, पण त्या कार्यक्रमाला त्या गावचे पुढारी आणि जेवण असल्यानंतर गर्दी. पण तुमच्या कार्यक्रमाला विद्यार्थी मी पाहिले
एवढं प्रेम असणारा शिक्षक कुठला असेल तर सुभाष जाधव आहे. आणि जी कटापूर, निगडी, भरतगाववाडी, अंगापूर या शाळेमध्ये आपण दिलेले शिक्षणाचं योगदान याचा उल्लेख आमच्या इथल्या कन्येने केला. निगडीमध्ये अजितदादा आले आणि त्यांनी त्या शाळेचं कौतुक केलं. बारामतीचा आम्ही आदर्श घेतो, पण बारामतीकरांनी काटेवाडीतून पाठवून निगडीचा आदर्श घ्यायला लावला, हे सुद्धा काही योग्य झालेलं आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं ते करण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं. आपण नुसतं शिक्षण देत नव्हतं, गणित, विज्ञान हे शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता आपण वेगवेगळ्या प्रकारे या असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून त्या शाळेचा दर्जा वाढवणं, शाळेच्या असलेल्या योगदानामध्ये भाग घेणं आणि विशेषतः क्रीडा, साहित्य, कला या क्षेत्रामध्ये सुद्धा झोकून देऊन देण्याचं काम करणं, याचं काम तुम्ही केलं त्याबद्दल मनापासून या ठिकाणी तुमचा धन्यवाद. तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय सगळे पुरस्कार आपल्याला भेटले आणि हे पुरस्कार भेटत असताना खो खोची चांगली टीम तुम्ही उभी करण्याचा निर्णय घेतला. आणि खो खो खेळत असताना मला माहिती आहे 7 मिनिटाचा खेळ असतो, मी पण चांगला खो खो खेळणार होतो. फक्त मला खो खो पास कसा करायचा तेवढा कळला नव्हता. आता तुम्ही निवृत्त होताय, पासिंग कसं करायचं तेवढं मला सांगा, म्हणजे मी राजकारणात त्याचा उपयोग करतो. पण चांगल्या प्रकारचा शिक्षक कसा असतो त्याचा आदर्श मला पाहायला मिळाला. काळजी करू नका, ही माणूस घरी बसणारा नाही. अंगापूरमधून जो मोठा झाला, जेमध्ये जो मोठा झाला, निगडीमध्ये मोठा झाला आणि कटापूरमध्ये जो मोठा झाला, तो माणूस निवृत्त होऊ शकत नाही. आणि आमच्याकडे बरं झालं आहे, बरेच लोक जात आहेत. मला पण नवीन लोकांची गरज आहे. त्यामुळे ताई तुमची परवानगी घेऊन उद्या निवृत्त झाल्यानंतर एक नवीन सहकारी चांगल्या कामासाठी शशिकांत शिंदेला द्यावा एवढी तुम्हाला विनंती करतो. तसं मी त्यांच्या मनातच बोललोय. मला बाजूला असताना बोलले, साहेब आता मोकळा झालो, काळजी करू नका. नाही तर नोकरी करताना फार दबाव असतो आमच्या लोकप्रतिनिधीचा. जरा उलटा वागला की लगेच कोपऱ्यात दाखवतात कुठंतरी. पण आता तुम्ही मोकळ्या झाल्यामुळे मी त्यांना विचारलं, जाधव साहेब आता हल्ली आमच्याकडे मी काय झालंय विधान परिषदेमध्ये आहे, विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदार जास्त आहे. ते बंब मला कसे बोलले होते मागे, त्यामुळे आमदारकी शिक्षकांची रद्द करा. तर तिथे सगळे प्रश्न तुमचे ऐकायला मला मिळतात. आम्ही भूमिका घेऊन मांडतो, कारण मांडणारे आम्ही ठराविक राहिलेलो आहे. त्यावेळेस मला निवेदन देतात, साहेब याच्यावर भूमिका मांडा तुमची. आणि त्यावेळेला असं कळलं की आता 60 वर्ष करणार. त्यानंतर कळलं नवीन शिक्षक भरतीच करायची नाही, जे निवृत्त झालेले आहेत. मला वाटतं आता माध्यमिकला त्यांनी सुरू केलं आहे, जे निवृत्त झालेले आहेत त्यांना मानधनावर ठेवायचं. सरकारसुद्धा पैसे कुठं वाचवायचं याचा विचार करतं आणि जिथे वाचवायचं तिथं वाचवत नाही, तिथं पाहिजे तेवढा खर्च करून टाकतो. खरं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये असलेल्या शिक्षण प्रणालीला ग्रामीण भागातली मुलं ज्यांनी तयार केली, देशाच्या असलेल्या सक्षमतेने ज्यांनी तयार केली, त्या शिक्षकांची काळजी घेणं ही काळाची गरज आहे. परंतु आम्ही आता हळूहळू या शिक्षण प्रणालीलाच बंद करतो का काय याच्या पद्धतीची शंका निर्माण झालेली आहे. वीजचा पट झाला की शाळा बंद करा, तरी आम्ही मध्ये आवाज उठवल्यामुळे ते बंद थांबलेलं आहे. परंतु अनेक प्रश्न दिवसेंदिवस, पगार वेळेवर भेटत नाही. तुम्ही आता निवृत्त झाल्यामुळे तुमचा पगाराचा काय प्रश्न आहे, फक्त पेन्शनचा प्रश्न आहे. ते पण तुमची ती पेन्शनची लढाई चालूच आहे अजून. हा निघाला का? तर त्यामुळे हल्ली पगार वेळेवर नाही, अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सुद्धा तुम्ही मांडा आणि इथल्या कार्यकर्ते, इथल्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी सुद्धा तुमचं योगदान द्या, एवढी तुम्हाला सूचना करणार आहे. तुमचे काही मुद्दे आले माझ्याकडे पाठवत जा. मी अजून 6 वर्ष आहे. पुढे राजकारणात काय होत सांगता येत नाही. हो कुठं कधी असतो तो काय सांगता येत नसतो. आपण आहे तिथे ठाम असतो की मान सन्मान असतो. आणि मला वाटतं की जाधव साहेब
पवारांचा आदर्श घेतलेला 2 कन्येवरचे तुम्ही आहात, म्हणून तुम्ही पवारांना सोडणार नाही एवढी मला खात्री आहे. त्यामुळे मला वाटतं एक चांगला शिक्षक या ठिकाणी आज निवृत्त होतोय, कारण म्हणता ही पोकळी निर्माण होते. एक चांगल्या शिक्षकाचा आदर्श आपल्या असलेल्या अनुभवातून, व्यक्तिमत्वातून जो घडवतो त्याला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते. जाधव साहेबांनी 37 वर्ष या ठिकाणी इनामे इतबारे सरकारच्या असलेल्या मिळालेल्या मानधनातून त्याच्यापेक्षा जास्त सेवा करून आज ते सत्काराला या ठिकाणी पात्र झाले. आणि या सत्कारासाठी राजकीय भाषणाच्यासाठी राजकीय पुढाऱ्यांच्या सभेपेक्षा माणसं उपस्थित राहिली ही तुमची कामाची पोचपावती, असं मी अभिमानाने उल्लेख करेन. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आपण याहीपेक्षा मोठं व्हा. आज ज्या ज्या गावामध्ये तुम्ही सेवा केली त्या त्या लोकांनी तुम्हाला मानपत्र दिलेलं आहे, हे मानपत्र जपून ठेवा, कारण ही तुमची असलेल्या कामाची पोचपावती आहे, तुमचा सन्मान आहे. बरेच मोठे पुरस्कार तुम्हाला मिळाले. ज्या गावातून झालेला पुरस्कार असतो तो सन्मानाचा असतो आणि त्या गावाने केलेल्या पुरस्कारातून तुम्ही केलेल्या कामाची पोचपावती असं मी समजतो. मला वाटतं अनेक प्रश्न आहेत, रोज नवीन नवीन. आता का मला कळलं परवाच्या दिवशी आता राष्ट्रभाषा हिंदी आहे, त्याला आता कंपल्सरी केलं. मला कळत नाही आता एका राजकीय व्यासपीठ नाही, म्हणजे इंग्रजी आपली आता मुलं इंग्रजी शिक्षणामध्ये गेली पाहिजे म्हणून आता पहिलीपासून आपण आता इंग्रजी केलेलं आहे. आता कंपल्सरी हिंदी पण केलेलं आहे. आता मग मराठी कोणी शिकवायचं? मराठी मातृभाषा कुठे जाईल हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे शिक्षकांनी आता नवीन नवीन अनुभव घ्यायचे आणि त्या पद्धतीने ही शिक्षणाच्या मध्ये आमूलाग्र बदल. आणि हल्ली शिक्षणाच्या आता ही आई पद्धत आलेली आहे. अंधारे साहेब आता लहानपणापासूनच तुम्हाला EIचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. त्यामुळे आधुनिकच्या शिक्षणाला चांगल्या प्रकारची जोड देण्याचा प्रयत्न स्पर्धात्मक युगामध्ये ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागणार आहे. एक चॅलेंज आहे की ग्रामीण भागातल्या शिक्षणाच्या असलेल्या शाळा या सक्षमतेने उभा करायच्या असतील तर सुभाष जाधव सारखा शिक्षक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हीच खरं आत्ताच्या गरजेची आवश्यकता आहे. मी जास्त वेळ घेत नाही, पण मनापासून शुभेच्छा देतो आणि मला अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा परत त्यांना चांगलं सामाजिक काम केलेल्याचा सत्कार आणि सन्मान करण्याचा योग आम्हाला मिळावा एवढंच या ठिकाणी सदिच्छा त्या ठिकाणी देतो. आणि ताईंना आणि त्यांच्या मुलींना मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. घरचं वातावरण चांगलं असल्यानंतरच माणूस पुढे जातो. त्यामुळे तुम्ही दिलेले त्यांना साथ एवढी भक्कम होती, त्यामुळे हा आमचा माणूस या असलेल्या पुरस्काराला आणि सत्काराला पात्र झालेला आहे. याहीपेक्षा मोठा सत्कार करण्याचा योग परत परत आपल्याला यावा एवढी सदिच्छा देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षकाचा सेवाकृती सोहळा शैक्षणिक क्षेत्राबरोबरच राजकीय सामाजिक क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या एका अवलिया व्यक्तिमत्वाचा अभिष्टचिंतन सोहळा. माझ्या शब्दात सांगायचं झालं तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणसाचा आणि अभिष्टचिंतन सोहळा एका कुटुंबस्थ व्यक्तिमत्वाचा, एका दिलखुलास स्नेहाचा आणि महाराष्ट्र राज्य बारामतीवरून आपल्या सैनिकाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आमचे अध्यक्ष सन्मान्य केशवराव जाधव, राज्याध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य, सन्मान्य श्री सतीशराव चव्हाण, माजी सभापती शिक्षक स्वार्थ जिल्हा परिषद सातारा, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य श्री सिद्धेश्वर पुस्तके, कोषाध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, सन्मान्य हनुमंतराव कलसे, अध्यक्ष शिक्षक भवन मंडळ. आपणच्या काळात बीएच्या काळात ज्यांनी आपणांना ही दीक्षा अर्पण केली ते रेहत प्राथमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य सन्मान्य तुळशी बोलते सर, अशोकराव केंद्रे सर, पोपटराव दादा कलसे, इसाक सुतार, निगडीचे सरपंच, त्याचप्रमाणे सन्मान्य CL आला, आसिफ शेख, विष्णुपंत कतार, सागरा मुल्ला मॅडम, आमचे अध्यक्ष अरुणजी घोरपडे, बँकेचे व्हाईस चेअरमन मोहनराव निकम, दादासाहेब सकाळे, केंद्र प्रमुख शिवाजी तावरे, रुपेजी जाधव, नंदा माने, भानुदास राऊत, जाधव गुरुजी, आपांचे भाचे, त्याचप्रमाणे सर्व स्नेही
की मानवी आणि हित आहे की प्रत्येकाचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, पण मी वेळेच्या बंधनाभावी या सर्व मान्यवरांचा, व्यासपीठावर उपस्थितांचा, सर्वांचे आणि तुम्ही खास आपांच्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं इथं जाधव कुटुंबियांच्या वतीनं आणि या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण त्याबद्दल बरेच वक्ते बोलले, बरेच वक्ते मान्यवर बोलणार आहे किंवा खूप काही बोलावं असं हे व्यक्तिमत्व आहे. खरं तर आपण एक अतिशय भाग्यवंत माणूस आहे. का तर नोकरीची सुरुवात जिल्ह्याला, सेवापूर्ती कटापूरला, राहण्याचं गाव अंगापूर म्हणजे मूळ गाव अंगापूर आणि मुक्काम पोस्ट कोरेगाव. या एका परिघात काम करणाऱ्या या माणसाचे शिक्षण क्षेत्रात याच्यापेक्षा भाग्यवान माणूस असू शकत नाही. आणि म्हणून आपण त्या कार्याचा एक भाग्यवान माणसाचा मी उल्लेख करतो. आपण त्या नोकरीची सुरुवात झाली जिल्ह्याला 30 जानेवारी 1949. सुरुवातीला वरच्या गटावर काम करायला सुरुवात केला आणि पहिलीच बॅच 1992 ला सातवीला दिली आणि शिष्यवृत्ती धारक झाली. त्यामुळे आपणचं त्या काळात फक्त 3 वर्ष सेवा झाली असताना तालुक्यात नाव झालं आणि तिथून पुढं 24 वर्ष आपण गणित आणि विज्ञान या विषयाचं सलग उत्कृष्ट दर्जेदार अध्यापन केलं. 1993 साली त्यांना सातारा जिल्हा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. बऱ्याच वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो त्यावेळी मुलं कॉलेजला आलेली असतात, मुलं मोठी झालेली असतात, पण माझ्या माहितीप्रमाणे आता तुमचं लग्न झालं नव्हतं, तुम्ही लग्नाच्या आधी तालुक्याचा आदर्श पुरस्कार मिळाला. इतकं सचोटीचं काम आपण सुरुवातीपासून केलं. 2003 साली त्यांनी भरतगाववाडीच्या शाळेला आदर्श जिल्ह्याचा आदर्श शाळा हा पुरस्कार मिळवून दिला आणि मग त्यानंतर त्यांना बेस्ट टीचर अवॉर्ड स्वतःला त्या वर्षी मिळालं. भरतगाव शाळेचं सुशोभीकरण अगदी शाळेचा पत्रा बदलण्यापर्यंत पासून बऱ्याचशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी तिथं केलं आणि म्हणून 2012 साली त्यांना शिक्षण भूषण पुरस्कार मिळाला. सन्माननीय भाऊसाहेब नरोडे प्रतिष्ठान कोरेगाव यांच्या वतीनं आपल्याला 2012 साली शिक्षण भूषण पुरस्कार मिळाला. अंगापूरला असताना आपण कधीही वेळेचं भान राखलं नाही हे आपण सांगण्याची गरज नाही. त्यांचे सहकारी सांगतात त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या हाताखाली जे विद्यार्थी शिकले ते सारे सांगतात की आपण त्यावेळी तन मन धन अडकून स्वतःच्या गावात अंगापूर नंबर 1ला नोकरी केली. त्यानंतर खरा आप्पांचा आमचा संबंध जुलै 2012ला बदलीन आप्पा आमच्या तालुक्यात म्हणजे कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडीला आली. आता निगडीचं कार्य माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलेच आहे. निगडीत झालेला शैक्षणिक उठाव हा तुमच्या आमच्या सगळ्यांनी आपण डोळ्याने पाहिलेला आहे. खो खो सारख्या स्पर्धेत निगडीची शाळा सतत जिल्हा पातळीवर स्वतःचं नाव कमावत होती. स्वच्छ सुंदर उपक्रमशील शाळेचा पुरस्कार 2016ला आप्पाने निगडीला मिळवून दिला. ISO मानांकन मिळालं आणि त्या शाळेला 2016 साली आदर्श शाळा जिल्हा पुरस्कार मिळाला. आत्ताचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नामदार अजितदादा पवार यांनी शाळेला भेट दिली, आप्पांचं कौतुक केलं आणि त्या शाळेचा साऱ्या ज्या उल्लेखनीय बाबी होत्या त्याचा सन्माननीय अजित पवार दादा यांनी कौतुक केलं. खरं तर त्यावेळी ही शाळा अख्ख्या तालुक्याला 5 पांडवांची शाळा म्हणून आता त्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे आणि भविष्यात निश्चित त्यांना देशपातळीवरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. सन्माननीय मोहन निकम होते जे आपल्या शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन होते, अविनाश जाधव होते, संदेश काटकर होते, म्हणजे हे सारे हिरेच होते. पण या हिऱ्यांना खऱ्या अर्थानं पैलू पाडण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आप्पांनी केलं आणि मग निगडी शाळेला भरपूर पुरस्कार मिळाल्यानंतर आप्पांना 2015 साली राज्यस्तरीय जीवन गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. आपण ती शाळा एका उंचीवर नेली. आजही त्या शाळेत त्याच्या पाऊल खुणा जाणवतात आणि ती परंपरा तिथल्या स्टाफनं आजही जपलेली आहे.
आणि मग आपण सहावार येऊन थांबला की आत्ताची शाळा कटापूर. बदलीने आपण कटापूर केंद्र शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले आणि त्या शाळेचा चेहरा मोहरा बदलला. आज जर तुम्ही गेला, सन्माननीय आमदार साहेब सुद्धा त्या शाळेत बऱ्याच वेळा जातात. आज तिथली झाडं, पेवर, क्रीडांगण सगळं बघितलं ना तर त्या शाळेच्या वातावरणातून बाहेर पडू वाटत नाही. अगदी भारत बोर्डसारख्या कंपनीच्या सहकार्याने 2 लाख रुपयाचं एक आदर्श शौचालय आपण तिथं उभं केलं. आदर्शाने अद्यावत ऑफिस उभं केलं. डिजिटल बोर्ड आहे, 8 संगणक आहे, 50 इंची TV आहे, फरशी आहे नवी, रंगरंगोटी आहे, शाळेचं गेट, कमान, हँडवॉश स्टेशन, सारं काही आदर्श शाळेच्या तत्वात बसणाऱ्या भौतिक सुविधा निर्माण केल्या. पण फक्त भौतिक सुविधेवरच आपण थांबले नाही, तर मग मंथन परीक्षा असू दे, भारतीय अभिरूप परीक्षा असू दे, प्रज्ञाशोध परीक्षा असू दे, या साऱ्यामध्ये त्यांनी त्यांचा सहकारी संतोष चव्हाण याच्या साथीनं एक वेगळी उंची गाठली आणि या कार्याची शासन दरबारानं दखल घेतली आणि 2020चा सातारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला. 2024चा महाराष्ट्र सन्मान पुरस्कार आपणांना मिळाला. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या वर्षीचा 2025चा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण शिक्षण गौरव पुरस्कारही आपणांना प्राप्त झाला. एकंदरीत आपण जिथं जिथं काम केलं तिथं तिथं आधी शाळेला पुरस्कार निवडून दिला आणि मग स्वतःला घेतला. आता आपणच्या जीवनातील काही उल्लेखनीय बाबी सांगायच्या म्हटलं तर शैक्षणिक उठाव. आपण मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करेन की गुरु चेलेला सगळे गाव शिकवत नाही, पण शैक्षणिक उठाव कसा गोळा करतात एवढं मात्र आम्हाला शिकवून जावा, कारण त्याचा अख्ख्या शिक्षण विभागाला फायदा होईल. मागं आमच्या भागातल्या एका शाळेला त्यावेळी सन्माननीय खंदारे साहेब होते, गट शिक्षणाधिकारी, आणि त्यांनी असं सांगितलं, म्हणजे त्या शाळेवर माझे एक मित्र होते, ते म्हटले की प्रशासनानं सांगितलं शाळेची रंगरंगोटी झाली पाहिजे, भौतिक सुविधा, आणि 6 महिने फक्त सुभाष आप्पांच्या ऑर्डर तिथं काढा. रंगरंगोटी काय, तुझ्या फरशा सुद्धा नव्या असतील, तुझ्या शाळेचा चेहरा मोहराच बदललेला असेल. ही कला ही हातोटी आप्पांच्याकडे आहे. म्हणजे मी विषय सांगतो, किरण पाटील हसताय, त्यांना माहीत आहे एखादा माणूस जर शाळेपूर्ण वेळात कासरा घेऊन गवताला निघाला असला तरी आप्पा त्याला देणगीदार करू शकतात. ही आप्पांची कला आहे. एक राष्ट्रपती पुरस्कार विजेते सन्माननीय बाळासाहेब साळुंखे त्याला तर आप्पांची मधुर वाणी, आप्पांची पटवून देण्याची कला आणि आप्पांची काळजात घुसण्याची हातोटी, त्यामुळे तो माणूस 1000 वर 10,000 वर कधी जातो त्याला घरी गेल्यावरच कळतं की मी 1000 देणार होतो, डिग्रीत घेतले. मग तिथं आप्पांची माघार नसते. नृत्य दिग्दर्शक आणणार, ड्रेपरी आणणार, सगळं आणणार, पण कार्यक्रम इतका दर्जेदार करणार की बघणाऱ्यांनी मंत्रमुग्धच झालं पाहिजे. मग भारतीय साहित्य कवायत असू दे, स्पर्धा परीक्षेचं यश असू दे, इव्हेंट मॅनेजमेंट असू दे, या सगळ्यांच्या बाबतीत आप्पांचा हात कुणीही धरू शकत नाही असं मला निश्चित वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्व. आप्पा रानात गेले तर खांद्यावर टॉवेल टाकून शेतात एका शेतकऱ्यासारखे राबतात, पण तेच जर एखाद्या कार्यक्रमात गेले, आणि आत्तासुद्धा तुम्ही आप्पांना बघू शकता, ही आप्पांची कला आहे. आपण फक्त शैक्षणिक कार्य करून थांबले नाही, संघटनात्मक सुद्धा फार मोठं त्यांनी कार्य केलं आहे. ते सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस होते आणि मला वाटतं ते कोरेगावमध्ये काम करत होते, तरी आप्पा 5-10 वर्ष सातारा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचं सरचिटणीस पद सांभाळत होतं. आमच्या इकडे सुद्धा त्यांनी मार्गदर्शकाची फार मोठी भूमिका की आप्पांच्या डिपीला त्यांच्या आईचा फोटो असतो. मी एकदा गमतीनं म्हणलं की आप्पा आईचा फोटो असतो हे ठीकच आहे, त्या बाबतीत आम्ही तुमचा आदर्श घेतो, पण कधीतरी पोरींच्या आईचा सुद्धा फोटो ठेवत जावा. आप्पांच्या दोन्ही मुलगी स्नेहल MA झाली, इंटेरियर डिझायनर आहे. अक्षता नुकतीच CA झालेली आहे आणि तिनेही मोठी भरारी घेतलेली आहे. काय शुभेच्छा द्यायच्या हा खरंच एक प्रश्न पडतो, कारण बऱ्याच वेळा आम्ही सगळ्याच कार्यक्रमाला जातो, पुस्तकी मुलीच्या वेळा आपण असं माणसाला सांगतो आता पर्यटन करा, तुम्ही तुमच्यासाठी जगला नाही, आता तुम्ही स्वतःसाठी जगा. मग आता आपण भविष्यासाठी निरोगी आयुष्याच्या सोडून आणखी काय शुभेच्छा द्यायच्या हा प्रश्न माझ्या मनात पडला. पण मला असं वाटतं शिंदे साहेब की थोडं नोकरी
आणि नोकरीमुळे थोडा आवडला गेलेला होता त्याचा नका, पण तो आता या 30 तारखेपासून वारूमुक्त होतोय. त्यामुळं तुम्ही मान्यवरांनी आणि व्यासपीठाने आपण आता राजकीय जीवनात संधी द्यावी अशी मी मनापासून आपल्याला एक मित्र म्हणून नव्हे तर सातारा जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांच्या वतीने विनंती करतो. शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या माणसाला सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून कोरेगावच्या संधी दिली होती. अशीच संधी आपल्याला सुद्धा मिळावी, अशी चांगली संधी आपल्याला सुद्धा राजकीय जीवनात मिळावी अशी मी मनापासून तुम्हा सर्वांना विनंती करतो. आणि खरोखर एवढंच सांगेन की आप्पा म्हणजे आमचे स्टाईल आयकॉन आहेत. आजही आपण फॉलो करावं असे आप्पा वाटतात आणि सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम. तुमचा कुठलीही समस्या असू दे आपणच्या हळूच गाण्यात सांगा, आपण त्याच्यावर उपाय काढलाच म्हणून सांगता. मग तो त्यांनी त्यांच्या मुत्सद्देगिरीनं काढू दे, साम दाम दंड भेद वापरून काढू दे, पण त्याच्यावर उपाय नाही अशी कधी गोष्ट नाही. आणि म्हणून आपणच्यासारखा माणूस सदैव आमच्या संपर्कात राहावा, आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळावं असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून आपल्याला निरोगी आयुष्य मिळावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करेन. एवढंच सांगेन आप्पा, बदल करायचा गरजेचंच नाही. तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात, असाच आदर्श जगा, असाच समाज संपर्क ठेवा आणि कायम आम्ही तुमच्या ऋणानुबंधात राहू. तुमचं आणि आमचं हे नातं, हे ऋणानुबंध सतत वाढत राहू, वाढत राहू, वाढत राहू. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्ञान संस्कारांचा तुम्ही दिला बसा, आम्ही चालू हा पुढे वारसा. साऱ्या जगाने करावे ज्याच्यावर सुभाष्य, असे लाभावे उदाहरण आयुष्य. निवृत्तीने संपणार नाही तुमच्याबद्दलची आशा, जिथे भेटाल तिथे ठेवून चरणावरती माथा. होऊ द्या पूर्ण मनातील सर्व इच्छा आकांक्षा, याच सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त आपणास शुभेच्छा. सदस्य महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत आणि सन्मान. माननीय सतीशराव चव्हाण, माजी सभापती शिक्षण व अर्थ, जिल्हा परिषद सातारा यांचं पोपट मारुती कनसे आपण माननीय सिद्धेश्वर पुस्तके सर, अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत. अरविंद जाधव, चेअरमन विकास सेवा सोसायटी आपण करावं. माननीय चंद्रकांत जाधव, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांचं स्वागत. धनाजी हनुमंत कनसे, धनाजी हनुमंत कनसे कोरिया कम्प्युटर कोरेगाव आपण करावं. धनाजी हनुमंत कनसे. शिक्षक संघ माननीय श्रीमंत भाऊ झांजुर्णे, माजी संचालक जिल्हा मजूर फेडरेशन. माननीय पी.जी. भोसले सर, माजी प्राचार्य डी.एड कॉलेज रहिमतपूर. माननीय विनायक वर्गे, माजी संचालक अजिंक्यदादा कारखाना. माननीय पद्मसिंह फडतरे, संचालक अजिंक्य. की ज्या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती देशासाठी आपला एक जबाब त्यांनी तिथं सुरू केलेला आहे. तसं त्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की या सातारा तालुक्यामध्ये आरोग्यापासून दुसरं गाव झालं की त्याचं गाव आगापूर वंदन आहे. त्या गावानं प्रत्येक घरात एक श्री सुभाषराव जाधव बाप्पा यांचं शिक्षण सेवा आमच्या जिल्हा परिषद शाळा कटापूरसाठी लागली हे आमचं भाग्य समजू. कारण कटापूरसारख्या गावामध्ये लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेचं मूर्त रूप साहेब कटापूरसारख्या गावातून लोकवर्गणी गोळा करायची आणि त्या लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा समृद्ध करायची. हे तर फक्त ह्या व्यक्तिमत्वालाच करावं. असं व्यक्तिमत्व आम्हाला पुन्हा पुन्हा मिळो. कारण आजपर्यंत आम्ही जिल्हा परिषद शाळा बघितली, त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असे मोठे शिक्षक आले की त्या शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळेकडे लोक आकर्षित केली. असे व्यक्तिमत्व असणारे त्यांचे सहकारी संतोषी
जाधव या दोन जोडीनं कटापूर सारख्या मोठ्या सरहद गावामध्ये एका गावातून 4-4, 5-5 बसेस इंग्लिश मिडियमसाठी बाहेर जातात. अशा बसेस ह्या शिक्षकांच्या कार्यकाळामध्ये 50%हून अधिक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत करायचा निर्णय पालकांनी घेतले. असा आदर्श ह्या योजनेनं गावाला घालून दिला आहे. आणि असे आदर्श व्यक्तिमत्व अशा खेळोबाई हीच या कार्यक्रमाप्रसंगी मी आई तुमच्या भावासाठी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण विषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतो सर्वांनी श्री किशोर रामरावचे संचालक विकास सेवा सोसायटी अंगापूर. कितीही सुरुवात असणारी एक वाट असते, संपणाऱ्या वाटेबरोबर उजाडणारी नवी पहाट असते. संपणाऱ्या वाटेबरोबर उजाडणारी नवी पहाट असते. गुरुजी, आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपल्यासाठी संपणारे वाट न ठरता उज्ज्वल भविष्याची नवीन पहाट ठरावी यासाठी आई तुळजाभवानी चरणी प्रथमतः सदिच्छा व्यक्त करतो आणि सुरुवात करतो. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय आमचे नेते आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेब, एकदा अंगापूर राजकीय शैक्षणिक क्रांतिकारी आणि परंपरा लाभलेला अंगापूर हे गाव. अंगापूरमध्ये आत्ताच माझ्या बोललेले वक्ते होते, त्यांनी उल्लेख केला की पुस्तकांचं गाव. तसं हनुमंतराव असतील किंवा टोपीकर एक शिक्षक होते. त्यानंतर सुभाषराव जाधव गुरुजी आपण कांजी घालणारे शिक्षकांची परंपरा अंगापूरमध्ये आणली. एकदम पांढरे कपडे टाकाटक आणि कधीही गुरुजी अस्ताव्यस्त वगैरे दिसणार नाही. गुरुजींचा आणि आमचा संबंध खरं तर राजकारणामध्ये काम करताना शिक्षक म्हणून काम करताना खूप साऱ्या अडचणी असतात. आचारसंहिता असतात, बऱ्याच ठिकाणी येता येत नाही. पण राजकारण म्हणलं की अंगाने येणारा माणूस म्हणजे गुरुजी. गुरुजींनी आताच प्रस्तावनामध्ये सांगितलं विविध शाळांमध्ये खूप सारं काम केलं. शिक्षक म्हणून काम करताना खऱ्या अर्थात कसं असतं, आपण एक चिरमुरे जर खरेदी करायला गेलो तर आपल्याला समजतं की तो देणारा एक माप पूर्ण भरून देतो. पण माप पूर्ण भरून झाल्यानंतर 2-3 ऑलरेडी चिरमुरे जास्त टाकतो आणि माणसाचं लक्ष त्याच्यावर असतं, जास्त किती टाकतोय. आपण काम करत असताना माप पूर्ण भरून देणं हे आपलं काम आहे. पण त्या मापाच्या वर 2-3 मोजळे आपण नाही टाकत आलाय आणि ते अभिमानाची गोष्ट आहे खऱ्या अर्थाने. गुरुजी, आता मी विकास सेवा सोसायटीला संचालक आहे. आमच्या आधीच्या 1-2 बॉडीमध्ये गुरुजी अंगापूर विकास सेवा सोसायटीला चेअरमन होते. धडाडीचे निर्णय घेणे, त्याचबरोबर विरोधक असतील किंवा कोण यांना अंगावर घेणे यासाठी गुरुजी कधी घेत नाही. आता सोसायटी ग्रामपंचायत दोन्ही इलेक्शन मध्ये बघितलं, गुरुजींनी अक्षरशः रोज 8-10 फोन आणि अजिबात बसून दिले नाही. आता गुरुजी तुम्ही झालाय मोकळे, सेवानिवृत्तीनंतर जरा पुढे येऊन आम्हाला पण जरा ग्रुप यासाठी काम करायची विनंती करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि आपल्या भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद किशोर. यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतो आप्पांची कन्या स्नेहल जाधवला. तत्पूर्वी MH14 यांचे 0299 ही 4 व्हीलर कुणाची आहे लक्ष द्या. आपल्या वाहनामुळं वाहनात येण्यास अडथळा येतोय, कृपया आपलं रस्त्यातील वाहन बाजूला काढून घ्या. MH14 यांचे 0299. नमस्कार. आज या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या वडिलांविषयी मनमोकळेपणाने बोलण्याची एक सुवर्ण संधी मिळाली. आज मोठे लेखीचं कर्तव्य
लेकीची जबाबदारी कोणतरी बर्डन न घेता कसलंही किंतु परंतु न करता आनंदाने आणि प्रेमाने पूर्ण करणं खूप कमी लोकांना जमतं. पण तुम्ही मात्र ते सहजपणे जमवलं आणि मनापासून निभावलंच सुद्धा. मला आणि अक्षुला अभिमान आहे. आमच्या नावापुढं वडील तुमचं नाव लागतं. नावाप्रमाणे आमच्या पाठीशीही सदैव उभा राहिला. माझ्या लहानपणापासून आपलं एक आगळं वेगळं नातं आहे. तुमच्या सोबत जगलेल्या प्रत्येक क्षणांमधून मी तुमचे एक कर्तव्यदक्ष बाप आणि एक जवळचा मित्र म्हणून वेगवेगळे पैलू अनुभवले. मी 4-5 वर्षाची असताना मला 2 व्हीलरवरून पोटाशी धरून शाळेत घेऊन जाणारा काळजीवाहू बाप आणि माझ्या प्रत्येक वाढदिवसाला सगळ्यात आधी शुभेच्छा देऊन माझ्या जन्माच्या वेळी तुम्हाला किती आनंद झाला हे दरवर्षी न कळत सांगून जाणारा जगातला सगळ्यात आनंदी बाप मी अनुभवलाय. माझ्या प्रत्येक यशावेळी माझा अभिमान आहेस तू असं बोलून गर्वानेही माझी लेक आहे असा सांगणारा सुखावलेला बाप आणि मी हरले धडपडले तेव्हा घाबरू नकोस मी आहे ना असं बोलून हिंमत देणारा कणकर बाप मी बघितलाय. थँक्यू पप्पा. तुम्ही माझ्यासाठी जगण्याचं ते बाप आहात ज्या विना माझं अस्तित्वच शून्य असतं. पाठीवरची ती थाप आहात ज्यामुळे अख्खं जग जिंकल्यासारखं वाटतं. तुम्ही प्रेमाची ती धाक आहात ज्या विना माझं प्रत्येक सुख अपुरालं. मायेची ती धाक आहात ज्यामुळे तुमच्या लेकींना तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा गर्व आहे. माझ्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात माझ्या सोबत राहिला. माझ्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा तुमचेही डोळे न कळत पाणवतात. माझा प्रत्येक हट्ट पुरवला. वडिलांपेक्षा मित्र म्हणून प्रत्येक गोष्ट माझ्याशी बोलला. 2 पिढींमधलं अंतर, विचार करण्याची पद्धत, लाईफस्टाईल ते सगळं बाजूला सारून आमचा मित्र झाला. परिस्थितीने अनेक चढ-उतार दाखवले, मनस्थितीने अनेक खेळ खेळले, पण प्रत्येक क्षणाला तुमची खंबीर साथ मला भेटली. मी एक गोष्ट ऐकली होती, चांगले आई बाप भेटायला नशीब लागतं आणि ते नशीब मला आणि अक्षुला भेटले. आणि खरंच आज समाजात वावरताना ते प्रकर्षाने जाणवतं. आज आम्हाला चांगल्या मुली, गुणी मुली म्हणून बोललं जातं ना, याचं श्रेय फक्त तुम्हा लोकांना आहे. तुमच्या संस्कारांनी एक चांगली व्यक्ती म्हणून आम्ही घडलो. तुमच्या वागण्यातून माणुसकी आम्ही शिकलो. तुमच्या कामातून प्रामाणिकपणा आम्ही शिकलो. आज या पत्रातून मी तुम्हाला वचन असं देते की आतापर्यंत जसं आम्हाला तुम्ही जपलं तसंच इथून पुढे आम्ही दोघी तुम्हाला जपू. आमची स्वप्ने पूर्ण करताना तुमच्या ज्या स्वप्नांकडे तुम्ही पाठ फिरवली ती जगायला आम्ही तुमची साथ देऊ. तुमच्या सुखाचं आणि अभिमानाचं नेहमी कारण बनू. आणि तुमच्याकडे मागणं असं मागते की पुढच्या प्रत्येक जन्मी आई वडील म्हणून तुम्ही आम्हाला जन्म द्या. पप्पा इथं पुढे नवीन प्रवास, एक आयुष्याचा नवीन टप्पा येतोय, पण तोही तुम्ही तेवढ्याच जिद्दीने पार कराल याची मला खात्री आहे. पण या प्रवासात आमच्यापेक्षा स्वतःची जास्त काळजी घ्या आणि तुमच्या लेकी नेहमीच तुमच्यासोबत असणार आहे एवढंच सांगेन. लव यू पप्पा. तुमची लाडकी लेक सोनू. धन्यवाद. यानंतर मी बरोबर करण्यासाठी विनंती करतो सन्माननीय श्री मोहनराव निकम, व्हाईस चेअरमन प्राथमिक शिक्षण सरकारी बँक लिमिटेड सातारा. सर आपल्याला 2 मिनिटाचा वेळ आहे. आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपांच्यावरती प्रेम करणारे सर्व शिक्षक बंधू, स्नेही, नातेवाईक आणि विद्यार्थी, पालक, खरोखर आपांचा हा सेवापूर्तीचा सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आलेलो आहोत. आणि सुभाष आपांच्या विषयी सर्वांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले आहेत. परंतु एक भावनिक नातं बोलल्याशिवाय राहत नाही. एक 2 मिनिटाचा वेळ दिला असेल आणि त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं मी आभार मानतो. सुभाष आपा म्हणजे
खरोखरच सुभाष जाधव गुरुजी त्या अंगापूरमध्ये अंगापूर गावचे सुपुत्र की जे अंगापूर गुरुजनांचा अंगापूर, राजकारणाचा अंगापूर, समाजकारणाचा अंगापूर, या अंगापूरमध्ये घडलेलं व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्व संपूर्ण सगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्र असू द्या, सामाजिक असू द्या, राजकीय असू द्या, त्याचबरोबर अध्यापनामध्ये असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये टॉपमध्ये जाण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. या ठिकाणी 1989 साली जिहाद आझाद झाल्यानंतर संघटनात्मक बाबतीत अंगापूर हे गाव फार मोठं या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी नेतृत्व करणारं गाव होतं आणि या सर्वांच्या खुशीमध्ये आज या ठिकाणी व्यासपीठावरती या ठिकाणचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या खुशीमध्ये संघटनेचा या ठिकाणी निष्ठावान कार्यकर्ता आज आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातून या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. खरं तर आता हा सोहळा त्यांना घडून आलेला आहे की आपण या संपूर्ण या संघटनेच्या याच्यातून आध्यात्मिक क्षेत्रातून आपण बाजूला जातोय. परंतु आपण तुम्ही केलेलं कामकाज आम्हाला सदैव या ठिकाणी लक्षात राहणार आहे. सुभाषांचा संबंध या ठिकाणी शाळेमध्ये प्रथमतः आला जवळून आणि या जवळून आलेल्या आपणचा या ठिकाणी बरोबर सुभाष जाधव मुख्याध्यापक होते. सुभाष जाधव होते त्यानंतर संदेश काटकर होती, उमेश जाधव सर, राजेंद्र जाधव सर असे 5 जण आम्ही या ठिकाणी निगडी शाळेमध्ये या ठिकाणी निगडी शाळा संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आणण्याचं काम या ठिकाणी आपण त्या नेतृत्वाखाली उमेश जाधव सर असतील, संदेश काटकर सर असतील, राजेंद्र जाधव सर असतील या सर्वांनी म्हणून केलं आणि खरोखर या ठिकाणी आपण त्या नेतृत्वाला आपण त्या कलागुणांना त्या ठिकाणी निगडी शाळेमध्ये वाव मिळाला. आपण काम केलं. सातारा तालुक्यामध्ये पहिले त्यांचा 10-15 वर्ष सेवा केली असेल, परंतु कोरेगावमध्ये आल्यानंतर त्यांना त्यांच्या कलागुणांना खरा वाव मिळाला आणि कोरेगाव तालुक्यातून आपल्या संघटनेचे असेल, सर्वांचे असेल ती साथ त्यांना मिळाली. या साथीमुळेच आपण या ठिकाणी त्यांचं जे त्यांना जे काय करायचं होतं ते त्यांनी करून दाखवलं. निगडी शाळेनंतर ते गटापूरमध्ये गेले. गटापूरमध्ये सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीचं काम आठवडे घेऊन सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं आणि खरोखर आता सेवानिवृत्त होत आहे. त्या सेवानिवृत्ती निमित्त या ठिकाणी सातारा जिल्हा शिक्षक संघाच्या वतीने मी हार्दिक त्यांच्या शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं आणि आरोग्याचं जावं एवढीच मी या ठिकाणी कामना व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो पिची भोसले सर, आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर संबोधित असलेले सुभाषराव जाधव यांचे सहकारी श्रेष्ठ काही पाहुणे या सर्वांचं सगळ्यांना अभिनंदन करतो. सुभाषराव जाधव युतीचं दैवत अंगापूर गणेश आणि बीएसाठी अध्यापक विद्यालयामध्ये त्यांनी पोहोचले. 1986 साली त्यांना राजे भोसले त्यावेळेला महाराष्ट्रातील सर्व आमदारांना एक सीट बीएड कॉलेजला भरण्याची परवानगी दिली आणि ते अभयसिंह राजांच्या शिफारशीमुळं सुभाषराव जाधव यांना बीएडला ॲडमिशन मिळालं. अर्थात हे ॲडमिशन मिळालं, माझ्याकडे ते ॲडमिशन आलं. अभयसिंह राजांची चिठ्ठी पाहिली. मी 2 मिनिटं विचार करत बसलो. अभयसिंह राजा आणि आम्ही क्लासमेट इंग्लिश स्कूलला सातारला मी क्लासमेट, त्याच्यानंतर शिवाजी कॉलेजलाही क्लासमेट. ते कॉमर्सला गेले, आम्ही सायन्सला गेलो. चिठ्ठी बघितली की मी सुभाषरावला पुन्हा बोलून घेतलं. म्हटलं ही अभयसिंह राजांची चिठ्ठी आहे, यांना कोणत्याही प्रकारचा कमीपणा येणार नाही, अशा प्रकारचं कामकाज तुमच्या हातून झालं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं. 2 वर्ष राधाकृष्ण स्वामींच्या आशीर्वादानं उत्तमपैकी त्यांनी तिथं प्रशिक्षण पूर्ण केलं.
त्यांची राहण्याची टापटीप स्वच्छता जगावेगळीच होती. हे सांगली न लगे त्यांचे पाठ निरीक्षण म्हणा, पाठ वाचन म्हणा, अगदी आदर्श असायचे. त्याच्यानंतर त्यांनी जेमध्ये प्रथम सर्व्हिस केली, त्याच्यानंतर अंगापुरात सर्व्हिस केली, अंगापूरनंतर भरेगावच्या वाडीला केली, निगडीला सर्व्हिस केली. रंगनाथ स्वामींच्या आशीर्वादानं 2 जाधव तिथं होते सर्व्हिसला, एक रुपे जाधव, दुसरे सुभाष जाधव. आणि या दोघांच्या कार्यामुळं सुभाषराव जाधवांना राज्य पुरस्कार प्राप्त झाला आणि सुभाषराव जाधवांना यशवंतराव चव्हाणांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा प्राप्त झाला गेला. अर्थात रंगनाथ स्वामी निगडींच्या आशीर्वादाने ह्या दोघांचं कर्तव्य झालं. आणि त्याच्यानंतर सुभाषराव जाधव जे आले ते कटापूरच्या शाळेमध्ये आले. कटापूरच्या शाळेला मी स्वतः 2-3 वेळा येऊन बघून गेलो होतो. प्रत्येक गावामध्ये मराठी शाळा असते, प्रत्येक गावामध्ये मराठी शाळा असते. पण सुभाषराव जाधवांनी शाळेमध्ये कटापूर गाव बसवलं होतं शैक्षणिक उठावाच्या कार्यक्रमात. हे जाणून घेतलं पाहिजे आपण. अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी कामकाज केलं, सहकार्याशी मिळून मिसळून केलं. अर्थात हे करत असताना त्यांनी कधीही कुणाला रागवलेलं नाही. गावामध्ये सगळ्यांचा सहभाग घेतला. परवाचा 26 जानेवारीचा कार्यक्रम तुम्ही चाट पडाल सगळे. 26 जानेवारीचा कार्यक्रम हा त्यांचा शेवटचा कार्यक्रम होता. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीनं त्यांचा ठराव केला की सुभाषराव जाधवांच्या हस्ते या शाळेचा पुरस्कार अर्थात सुभाषराव जाधवांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामुळं त्यांनी अतिशय चांगलं आदर्श असं काम केलेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये आज त्यांचं आयुष्य सुखसमृद्धीचं, भरभराटीचं, यशदायी. आणि मी शेवटचं एकच वाक्य फक्त बोलतो. आता भारतीय संस्कृतीची लयाला चाललेली आहे. आज पेपर वाचला तर न वाचण्यासारख्या बातम्या आहेत. अर्थात हे जर सगळं बदलायचं असेल तर एकच व्यक्ती फक्त बदलू शकते, बाकी कुणीही बदलू शकत नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे फक्त शिक्षकच करू शकतो, बाकी कुणीही काही बदलू शकत नाही. सुभाषराव, भावी आयुष्याला तुमच्या आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. आपलं भावी आयुष्य सुखसमृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं, यशदायी आणि विशेष म्हणजे आरोग्यदायी जावं. आणि इथून पुढं तुमच्या प्रत्येक कार्यासाठी तुमच्या अर्धांगिनी ही पुढची पायरी असते. त्यांनी भरपूर कष्ट केलं म्हणून तुम्हाला हे उद्योग करता आले. पुनश्च एकदा तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सुभाष दत्तात्रय जाधव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कठापूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. जो करीन मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभूशी दयाचे, हाच ध्यास मनाशी धरून सन्माननीय सुभाष दत्तात्रय जाधव गुरुजी आपण सातारा जिल्ह्यातील चिहे या गावी 30 जानेवारी 1989 रोजी ज्ञानदानाचा सेवारंभ केला. विवेक आणि वात्सल्य, कर्तव्य आणि कारुण्य, प्रेम आणि प्रयत्न, झेप आणि झुंज यांचा सुरेख संगम साधून कोवळ्या पंखांमध्ये गगनगामी विहार करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षकच निर्माण करू शकतो. याच ध्यासातून उत्कृष्ट पटनोंदणी, विविध गुणदर्शन, विज्ञान प्रदर्शन, विविध स्पर्धा आणि भारतीय कवायत असे उल्लेखनीय कामातून आपली योग्यता सिद्ध केली. आपण केलेल्या शाळेतील कामाचे श्रेय म्हणून आपणास 1993 साली सातारा तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले. गुरु म्हणजे ज्ञानाचा झरा, गुरु म्हणजे आसमंत सारा, गुरु म्हणजे उन्हात सावली, गुरु म्हणजे साक्षात माऊली. याची प्रचिती भरतगाववाडी येथील शाळेत सन 2001 ते 2003 एक पहावयास मिळाली. शिष्यवृत्ती परीक्षा, वृक्षारोपण, परसबाग, क्रीडा स्पर्धा, सुसज्ज ग्रंथालय असे विविध उपक्रम राबवून सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा जिल्हा पुरस्कार या शाळेला मिळवून या शाळेचा नाव लौकिक वाढवला. सुभाष जाधव गुरुजी आपल्या विचारातील प्रगल्भता, वाणीतील मधुरता, वृत्तीतील सात्विकता, मनातील कृतज्ञता, उच्चारातील विनम्रता आणि कृतीतील सर्जनशीलता
याचा प्रत्यय जुलै 2003 ते 2012 या कालावधीत अंगापूर नंबर 1 शाळेतील सेवा काळात अनुभवास मिळाला. येथील शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवत आपण कल्पना चावला उद्यान, ऑक्सिजन पार्क, भारतीय कवायत, यशवंत प्रयोगशाळा, ज्ञानचक्षू वाचनालय असे विविध उपक्रम राबवले. या तुम्ही केलेल्या कामाचा गौरव म्हणून 2010 सालचा कोरेगाव भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार आपणास देऊन गौरवण्यात आले. शिक्षक म्हणजे सागर अथांग ज्ञानाचा, निस्वार्थ तळमळीचा, पाया जीवनाचा, गाभा तत्व मूल्यांचा, पुरस्कर्ता सत्य अहिंसेचा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा, या सर्वांचे अद्भुत रसायन म्हणजे सुभाष जाधव गुरुजी. आपण सातारा तालुक्यातील या 3 शाळांमधील 24 वर्षाच्या सेवेनंतर प्रशासकीय बदलीने कोरेगाव तालुक्यातील निगडी शाळेमध्ये जुलै 2012 मध्ये हजर झाला. या शाळेमध्ये सेवा बजावताना ज्याप्रमाणे लोणी ताकात असते ते निर्माण होण्यासाठी ताकाला घुसळावे लागते, त्याचप्रमाणे चैतन्य प्रत्येक विद्यार्थ्यात असते ते निर्माण होण्यासाठी त्यांना प्रफुल्लित करावे लागते. हे ओळखून आपण या शाळेत विविध प्रकारचे सहशालेय उपक्रम राबवले. या शाळेतील खो खोच्या संघाने सलग 3 वर्षे जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाची हॅट्रिक मारली. निगडी येथील शाळेत 6 वर्ष सेवा करताना काळाबरोबर ज्याला धावता येते तोच अत्युच्च पदावर पोहोचू शकतो याचे भान ठेवून सुभाष जाधव गुरुजी आपण या निगडी शाळेस सन 2016 सालचा स्वच्छ सुंदर उपक्रमशील शाळा हा पुरस्कार आणि रोख रुपये 50,000 मिळवले. तसेच सन 2016 सालचा आदर्श शाळा जिल्हा पुरस्कार सुद्धा या शाळेस मिळाला. आपण केलेल्या या सेवेची पावती म्हणून आपणास राज्यस्तरीय जीवन गौरव शिक्षक पुरस्कार देऊन मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. सीढ़ियाँ उनके लिए बनाई जाती है जिन्हें सिर्फ छत पर जाना है, आसमां पर हो जिनकी नज़र उन्हें अपना रास्ता खुद बनाना पड़ता है. हा एकच ध्यास घेऊन मे 2018 पासून आज अखेर केंद्र शाळा कटापूर येथे मुख्याध्यापक पद लीलया पार पाडत आहात. येथे हजर झाल्यानंतर 2 वर्षात 7.5 लाख रुपयाचा शैक्षणिक उठाव करून शाळेचा परिसर बदलला. पुणे येथील भारत फोर्ज कंपनी व ग्रामस्थ यांचे सहकार्याने संगणक, यशवंत प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, स्पीकर सेट, सुसज्ज वाचनालय, भारतीय कवायत इत्यादी भौतिक सुविधा निर्माण केल्या. क्रीडा स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षामधील यश याकडे लक्ष दिले. याचे श्रेय म्हणून सन 2020 मध्ये आपणास सातारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि सन 2025 मध्ये राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण शिक्षक गौरव पुरस्कार हा मुकुट परिधान करून आपल्या सर्व शैक्षणिक सेवा काळातील योगदानास गौरवण्यात आले. आदरणीय जाधव गुरुजी, सूर्यप्रकाश संपला तरी संधीप्रकाश रेंगाळत असतो, तसा संवाद संपला तरी तुमच्या आठवणीचा सुगंध मात्र दरवळत राहील. कारण ज्ञानदानाच्या सेवेबरोबर आपण शिक्षक संघाचे सरचिटणीस, गुरुवर्य पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन या पदावरून जपलेली सामाजिक बांधिलकीही फार मोलाची आहे. आपल्या उल्लेखनीय सेवेबद्दल हे सन्मानपत्र ग्रामस्थ अंगापूर यांच्या मार्फत माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रशिवराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री लातूर जिल्हा यांचे शुभ हस्ते आणि माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब आणि माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांचे उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत. धन्यवाद. वेळ कोणतीही असो,
झालं तरी कधीच खचायचं नाही. विद्यार्थ्यांची सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे सर. एखाद्या खेळाडूला आपण शिक्षक आहोत हे विसरून अगदी उड्या मारत प्रोत्साहन देणारे सर. शेतात काम करताना शेतकऱ्याच्या वेशात शेतकऱ्याची सर्व भूमिका बजावणारे सर. तर मातृपितृभक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती मानणारे सर. समाजातील कोणताही घटक असो त्यांना प्रत्येक वेळी मदत करणारे सर. विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं असतं खूप पवित्र, ते तुम्ही मनापासून जपलत सर. गणपती बाप्पाला एकच विनंती, सुखी ठेव माझ्या विठ्ठलाला, ज्याने जगण्याची प्रेरणा दिली आम्हाला. सर आपणास सेवापूर्ती सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी अगोदरच CO साहेबांना सुद्धा सांगितलं होतं की मी जेव्हा रिटायर होईल तेव्हा माझ्या शाळेतल्या झाडाचे नारळ मी माझ्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी नेईन. आणि आज खरंच त्यांच्या शाळेच्या झाडातले नारळ त्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत. म्हणजे एक शिक्षक म्हणून मी माणूस म्हणून कसा घडतोय, माझ्या विद्यार्थ्याला मी माणूस म्हणून कसा घडवतोय आणि एक माणूस म्हणून मी निसर्गाला कसा जपतोय हे जर शिकायचं असेल तर खरंच मला असं वाटतं आपण सर्वांनी जाधव सरांचा आदर्श घेणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. धन्यवाद. यानंतर आजचे खरे सत्कारमूर्ती माननीय श्री सुभाषराव जाधव सर, आपणास विनंती की आपण आपल्या सत्काराला उत्तर द्यावं. मार्गदर्शक सन्माननीय सुभाषराव जाधव आप्पा यांचा सेवापूर्ती गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी वास्तविक मला बोलण्याचा आप्पा मोह होता, परंतु वेळेअभावी मी माझं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं नाही. परंतु शेवटचा गोड कार्यक्रम माझ्या हाती आलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या विधान परिषदेचे सदस्य सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, आपल्या या संयोजन समितीच्या वतीनं धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय केशवराव जाधव, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलराव माने, सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय सिद्धेश्वर पुस्तक गुरुजी, माजी सभापती शिक्षण वार्त जिल्हा परिषद साताराचे सतीशराव चव्हाण, शिवसेना नेते शरदजी कनसे, त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत जाधव आप्पा, शिक्षक नेते सन्माननीय शिवाजीराव जाधव, त्याचबरोबर सातारा जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत यादव, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय मनीषा चंदुरे मॅडम, केंद्र प्रमुख शिवाजी तावरे, कोरेगाव तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष अरुणराव घोरपडे, नंदा माने, श्रीमंतभाऊ जांजुर्णे, शहाजीराव कनसे, धनंजय शेडगे, आनंदराव कनसे, अजितराव साळुंके, जयसिंगराव कनसे, हनुमंतराव कनसे, PG भोसले सर, या सर्वांच्या बरोबर स्टेजवरील सर्व मान्यवर, त्याचबरोबर विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेले निगडी, कटापूर जिहे आणि अंगापूर गावचे सर्व ग्रामस्थ, पालक, त्याचबरोबर कोरेगाव तालुका शिक्षक संघाचे मुंबई युनिव्हर्सिटीचे सर्व सभासद सदस्य, आमचे मित्र युवा नेते सन्माननीय राहुल गायकवाड यांचा मित्रपरिवार, शिक्षक नेते मोहनराव कनसे यांचे मार्गदर्शक सर्व शिक्षक मित्र, त्याचबरोबर अंगापूरचे युवा नेते रमेशराव कनसे यांचे सर्व मित्र, या सर्वांचं, त्याचबरोबर शिक्षक बँकेचे आदिवासी संचालक, या सर्वांचं मी संयोजन समितीच्या वतीनं धन्यवाद मानतो. या ठिकाणी जाधव परिवाराच्या वतीने सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण स्नेहवचनाचा आस्वाद घेण्याच्या कृपया कोणी जाऊ नये. मी सन्माननीय सर्वांना विनंती करतो की आपण थोडंसं शिस्तीने या ठिकाणी संवाद जाधव सर्वांचा या ठिकाणी सन्मान करावा. एका वेगळ्या पद्धतीने आपण आनंद आणि चांगल्या पद्धतीने केला तर सर्वांचा सन्मान करावा. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो, आभार मानतो आणि हा कार्यक्रम सर्व उपस्थितांना जाधव परिवाराबरोबर हॉलचा पाठीमागं भोजन कक्ष आहे, त्या ठिकाणी जेवण चालू आहे. कोणीही जेवण केल्याशिवाय
कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी जाधव परिवारामार्फत नम्र विनंती आहे. ज्यांना जाधव परिवाराचा त्यांनी बाजूनं खाली जायचं आहे म्हणजे जास्त गर्दीवरती होणार नाही. सर्वांनी शिस्तीचं पालन करावं. हा एक समोर इकडे बघायचं कॅमेरा. ओके चल. हा बघू सगळ्यांनी समोर समोर बघा समोर पुढे जावा तुम्ही पुढे गेला की मग हा खाली खाली हा समोर ओके. हा बघू इकडे जरा खाली मॅडम ओके. या जरा बाजूला इकडे समोर जरा बुको मागे घ्या ओके. जरा मागा मोबाईल